श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। आता आपण कालच्या भागामध्ये कालच्या अध्याय पहिल्यामधला जो काही भाग होता त्याचं विश्लेषण केलं होतं आणि आता पुन्हा एकदा आपण दुसऱ्या पुस्तकामध्ये आपल्याला आठवत असेल की दुसऱ्या पुस्तकात जो दुसऱ्या अध्यायातील एका भागाचे परत अगदी सविस्तर असे विश्लेषण केलेलं आहे। तर दुसरा भाग होता सिद्ध योगेंद्रांचं दर्शन आणि विचित्रपुरीचा वृत्तांत। तर सिद्ध योगेंद्रांच्या आश्रमामध्ये जर आपल्याला आठवत असेल तर शंकर भट हे नंतर सिद्ध योगेंद्रांच्या आश्रमामध्ये गेले होते आणि तिथे त्यांना सिद्ध योगेंद्रांनी पुढे त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि उपदेश केला आणि नंतर ते सिद्ध योगेंद्रांच्या आश्रमातनं निघालेले होते। आणि पुढे सिद्ध योगेंद्राच्या आश्रमामध्ये ते झोपल्यानंतर अचानक ते जेव्हा पहाटे उठले तेव्हा त्यांना काय दिसलं होतं की ते सिद्ध योगेंद्रांचा आश्रम हा अचानक नाहीसा झाला असून ते औदुंबर वृक्षाच्या खाली ते बसलेले होते आणि त्यावेळेला त्यांना काय वाटलं होतं की सिद्ध योगेंद्रांचा आश्रम हा म्हणजे काही भ्रम आहे असं त्यांना वाटलं होतं। आणि मग पुढे त्यांना गिरिजनांच्या गावामध्ये जेव्हा ते गेलेले तेव्हा त्यांना शिधा म्हणून त्यांनी ते ब्राह्मण तिथे कोणी नसल्यामुळे त्या गिरिजनांनी त्यांना काय दिलं होतं तर मध आणि फळे दिली होती, पण ती त्यांना खाता आली नव्हती कारण का त्यांना कावळ्यांनी टोचलं होतं। कावळ्यांनी टोचलं आणि सापांनी दंश केला होता। ही कथा जी आपण ऐकली होती आणि नंतर त्याच्यामध्ये एक असा उल्लेख आला होता की तिथे त्यांना ते का भोगावं लागलं तर ते जेव्हा वल्लभदासांच्याकडे गेले तेव्हा त्या चर्मकार होता चांभारांचा वैद्य, तेव्हा त्यांना ते सगळं कथन सांगितलं। तर आपण तो भाग जरा परत त्यांनी कोणत्या श्लोकाचा विपर्यास करून सांगितला तो याच्यामध्ये अगदी सविस्तर सांगितलं। तर बघा, सिद्ध योगेंद्रांच्या आश्रमातील माझ्या रात्रीचा मुक्काम हा एक भ्रम होता काय? मी सिद्ध योगेंद्र जादूगार होते का सैतान होते असे नाना विकल्प मनात येऊ लागले। मी भगवान दत्तात्रयांबद्दलचे सिद्ध योगेंद्रांचे शब्द माझ्या कानात घुमत होते। मी आपले सामानावरून घेऊन पुन्हा प्रवास करण्यास सुरुवात केला। म्हणजे सिद्ध योगेंद्रांच्या आश्रमातनं ते झोपल्यानंतर अचानक जेव्हा ते औदुंबराच्या वृक्षाखाली सकाळी स्वतःला ते दिसले म्हणजे उठले तेव्हा ते औदुंबराच्या वृक्षाखाली तेव्हा त्यांच्या मनात अनेक अशा शंका येऊन गेल्या आणि ते पुढे प्रवास करण्यास सुरू केला। सकाळी निघालेलो दुपार झाली तरी चालतच होतो। थोड्याच वेळात लहान घरे असलेले गाव दिसले। मला अत्यंत भूक लागली होती। मी स्वतः ब्राह्मण असून ब्राह्मणाशिवाय इतर कोणाच्या घरी अन्न ग्रहण करू शकत नसे। म्हणजे तेव्हा शंकर भट काय म्हणत की ते स्वतः ब्राह्मण आहेत आणि ते ब्राह्मणाशिवाय कोणाच्याही घरी अन्न ग्रहण करत नसे। कोणी शिधा पुरवल्यास मी स्वतः स्वयंपाक करण्याचे ठरवले, ते अन्न मी खाऊ शकलो असतो। त्या गावात ब्राह्मण राहत नाही याबद्दल शंका वाटली, त्यामुळे मी गावकऱ्यांना त्याबद्दल विचारणा केली। त्यापैकी एक जण मला, महोदय हे गिरिजन लोकांचे गाव आहे, मी या गावाचा मुख्य आहे, आमच्या गावात कोणी ब्राह्मण नाही, तुमचा आक्षेप नसल्यास आम्ही फळे आणि मध देतो। प्रवासादरम्यान शूद्राप्रमाणे आचरण करण्यास काही हरकत नसते अशी म्हण आहे, त्यामुळे प्रवासामध्ये कोणीही काही देऊ केले तर ते चुकीचे न मानता त्याचा स्वीकार करण्याचे मी ठरवले। त्या खोल अरुंद दरीत उपलब्ध असलेली फळे आणि मध त्यांनी माझ्या पुढे आणून ठेवली। मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला। चोचीने डोक्यास इजा करू लागला। मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले परंतु ते व्यर्थ गेले। तेवढ्यात अजून काही कावळे आले आणि ते बेलगामपणे माझ्या शरीरावर सर्वत्र चोचीने जखमा करू लागले। मी घाबरून पळू लागलो। ते कावळे माझा पाठलाग करू लागले। गावातील कोणीही मला सहाय्य केले नाही। गावाचा प्रमुख म्हणाला, अरे रे, अजब घटना आहे, आमच्या परिसरात कावळे कोणाला इजा करत नाहीत। आम्हाला आश्चर्य वाटते की तुम्हाला इजा करण्या इतके हे कावळे क्रूर आणि दुराग्रही कसे झाले? तुम्ही सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल किंवा अपमान केला असेल, त्यांचा शाप म्हणून ही शिक्षा तुम्हाला भोगावी लागत असावी। त्या शिक्षाक्रमामध्ये आम्ही बाधा आणल्यास त्या तपस्व्याचा राग आमच्यावर ओढवेल, त्यामुळे दैवी क्रमाला बदलण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही। कृपया गैरसमज करून घेऊ नये असे बोलून तो प्रमुख गप्प बसला। आता बघा, सिद्ध योगेंद्रांच्या आश्रमातनं
निघाले म्हणजे निघाले असे नव्हते, ते झोपले शंकरभट सिद्ध योगींद्रांच्या आश्रममध्ये. आणि जेव्हा ते उठले तेव्हा ते औदुंबराच्या खाली होते. आणि त्यांना नंतर असं वाटलं की अरे, सिद्ध योगींद्र म्हणजे नक्की कोण, जादूगार होते का कोण सैतान होते, असं त्यांच्या मनात एक विचार येऊन गेला. आणि पुढे त्यांच्यावर काय घडले ते बघा. जेव्हा त्यांना भूक लागली, गिरिजनांचं ते गाव असल्यामुळे ब्राह्मण त्या गावात कोणीच नव्हतं, त्यामुळे त्यांना भोजन असं तयार केलं, भोजन किंवा भिक्षा कोणी तिथे देणार नव्हतं. पण त्या गिरिजनांचा जो प्रमुख होता त्यांनी त्यांना फळे आणि मध दिला. पण तो मध खाण्याआधीच काय झालं, एक कावळा आणला आणि शंकरभटांच्या डोक्यावर बसला आणि त्यांना टोचू लागला. आणि ते झाल्यानंतर आणखी इतरही कावळे आणि ते बेलगामपणे त्यांना टोचत होते, त्यांना जखमा करत होते. आणि अशा वेळेला तो गिरिजनांचा प्रमुख काय म्हणाला की तुम्हाला आमच्या इकडचे कावळे हे इतके क्रूर आणि दुराग्रही कसे झाले, ते असे नव्हतेच, पण जर तुम्ही कोणत्या तरी सिद्ध पुरुषाची निंदा केली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही शिक्षा मिळत आहे. आणि त्या शिक्षेमध्ये म्हणजे आता ते गिरिजन तिकडे अर्थात बघा कोणावर तरी हल्ला होतो आहे, काय होतो, तर आपण जे आजूबाजूचे असतात ते म्हणजे पक्ष्यांचा प्राण्याचा कोणाचाही असला तरी आजूबाजूचे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण त्या गिरिजनांच्या प्रमुखांनी ते तसे नाही केले. कारण का नाही केले, तर तो काय म्हणाला की कोणीतरी तुम्ही कोणत्या तरी सिद्ध महात्म्याची निंदा केली आहे आणि त्याचा राग शाप म्हणून तुम्हाला हे सगळं भोगावं लागत आहे. आणि दैवी क्रमाला बदलण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही, त्यामुळे तो शांत बसून राहिला. मग काय झालं, मला दिलेली फळे आणि मध यांचा स्वीकार करू शकलो नाही. माझे शरीर रक्तबंबाळ झाले. मी पळत असूनसुद्धा कावळे माझा पाठलाग करत होते व मला जखमी करत होते. माझी दयनीय अवस्था पाहून मला अत्यंत दुःख झाले. मी सिद्ध योगींद्रांबद्दल शंका घेतली, त्यामुळे मला शाप दिला असेल काय. पण त्यांनी तर श्रीपाद शिवल्लभांचे दर्शन घेण्याचे भाग्य तुला लाभो असा आशीर्वाद दिला. बहुधा माझ्या मागील जन्मातील साठलेली सर्व कृत्ये नष्ट झाल्याशिवाय मला भगवान श्री दत्तात्रयांचे दर्शन होऊ शकणार नाही. की मी किती पापकृत्ये गोळा केली आहेत ते मला ठाऊक नाही. या पापांचे परिमार्जन होण्यासाठी अशा किती शिक्षा मला भोगाव्या लागतील कोण जाणे. ही इतकी संकटे आणि समस्या श्रीपाद शिवल्लभांचे दर्शन व्हावे या आशीर्वादात अंतर्भूत होती का. अरे देवा, अजून किती शिक्षा तू माझ्यावर लादणार आहेस. आता मला कोण वाचवेल. श्रीपाद शिवल्लभ वाचवा मला. शरणम शरणम श्रीपाद शिवल्लभा. पूर्ण शरणागतीचा विचार मनात ठेवून मी धीम्या गतीने औदुंबराखाली पोहोचलो. वृक्षाखाली मी विचार केला की दत्तप्रभूंचे निवासस्थान असलेला औदुंबर वृक्ष माझे रक्षण करेल. पण श्री दत्तप्रभूंची लीला काही औरच होती. माझ्या शरीराला अंतर्भूत दुर्गंध येऊ लागला आणि त्या किळसवाण्या वाचकामुळे आकर्षित होऊन दैव दुर्विलासामुळे मोठे विषारी साप पटकन एका रांगेत येऊ लागले व ते मला दंश करून लगेच निघून जात होते. अगोदर मला कावळ्यांनी त्रास दिला, आता विषारी सर्पांच्या दंशामुळे माझे सर्व शरीर विषमय झाले. माझ्या तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. कोणत्याही क्षणी मी मृत्युमुखी पडेन असे वाटत होते. सायंकाळ झाली होती. काही धोबी त्या मार्गाने चालले होते. कपडे धुवून वाळवून कपड्यांचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. त्यांनी माझी दयनीय अवस्था पाहिली. मी ब्राह्मण असल्याकारणाने मला स्पर्श करण्यास ते बिचकत होते. दिरंगाईमुळे माझे जीवन धोक्यात येऊ शकेल या कारणाने माझे आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी अधिक महत्त्व दिले व त्यांनी मला गाढवावर बसविले व त्यांच्या गावी घेऊन गेले. त्या दिवशी एकामागून एक अशी संकटांची मालिकाच माझ्या आयुष्यात घडत होती. ते धोबी मला चर्मकाराच्या वसाहतीकडे घेऊन गेले. त्याच्यापैकी एका चर्मकाराला विषासंदर्भातील औषधांचे ज्ञान होते. त्यांनी मला पलंगावर ठेवले. माझ्या बुडाला दोरखंड बांधले. तो परिसर दुर्गंधीने भरला होता. त्या चर्मकाराच्या वैद्याने काही रानटी औषधी वनस्पतीपासून रस काढला आणि मला पिण्यास दिला. ज्या ठिकाणी मला सर्पाचा दंश झाला होता तेथे त्याने काही पाने बांधली. पिंपळाच्या काही कोवळी पाने त्यांनी तोडली व त्या पानातून दुधाप्रमाणे दिसणारा चीक वाहत होता. त्या पानांचे देठ त्याने माझ्या दोन्ही कानात ठेवले आणि मला तीव्र वेदना होत होत्या. मी उठून पळून जाण्याचा प्रयत्न केला. 2 सशक्त माणसांनी मला घट्ट पकडले
मी असहाय्य होतो. त्या वैद्याने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले, ते विष पिंपळाच्या पानात उतरेल. जसजसे विष मोठ्या प्रमाणावर पिंपळाच्या पानात जाईल तसतसे हा माणूस अधिक मोठ्याने ओरडू लागेल. त्यामुळे तुम्ही त्याला घट्ट पकडा. काही वेळाने विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. मी पूर्ण रात्र वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपेने भरून आले होते. तो माझा गुरुबंधू असल्याने आमच्यामध्ये एक आध्यात्मिक नाते निर्माण होऊन त्याच्यावरील माझे प्रेम वृद्धिंगत झाले. दुसऱ्या क्षणी मी श्रेष्ठ आणि ब्राह्मण जातीत जन्माला आलेलो असून तो चर्मकार खालच्या जातीत आहे याची मला जाणीव झाली. आता बघा, हा जो आतापर्यंतचा तसा हा भाग जो आहे तो आपण याआधी पाहिलेला होता. दुसऱ्या पुस्तकातून जेव्हा आपण हा अध्याय वाचला तेव्हा त्या अध्यायाचं आपण हे केलेलं होतं की कसा शंकर भटांना कावळ्यांनी आणि सर्पांनी दंश केला. मग त्यांच्या पूर्वजन्मीचे काय दोष होते, ते दंश करणारे ते कावळे आणि ते साप हे कोण होते, हे सगळं आपण आधी पाहिलेलं होतं. पण आता हाच भाग पुन्हा व्यवस्थित विवेचन करत आहोत आपण, आणि तो अगदी डिटेलमध्ये. आता त्यांना कसं त्या चर्मकाराकडे नेलं, त्या चर्मकारे फक्त आधी तुम्ही जर आता तुम्हाला जर तो अध्याय मिळाला आपल्या त्या जुन्या ह्याच्यावर जाऊन तुम्ही तो अध्याय ऐका आणि आत्ता आपण जे विवेचन करतो ते ऐका. दोघांमध्ये थोडासा फरक आहे. इथे थोडंसं ते असं सविस्तरपणे मांडलेलं गेलेलं आहे की ते कसं झालं. तिथे होतं की फक्त त्या चर्मकाराकडे गेल्यावर त्या वैद्याने त्यांना तो रस दिला प्यायला, किंवा ते पानं त्याच्या कानात ठेवली पिंपळाच्या पानातनं. मग तो रस त्याच्या पिंपळाच्या पानाचे देठ जेव्हा त्यांच्या कानात ठेवले तेव्हा तो रस तो विष त्या ह्याच्यात उतरू लागला. आणि जसं ते विष उतरत होतं तसं त्यांना तो त्रास होणार होता, म्हणजे त्रास झाला. आणि नंतर विष जसं पूर्णपणे त्या पिंपळाच्या पानांमध्ये देठातनं पिंपळाच्या पानांमध्ये उतरलं तसं मग त्यांना ते बरं वाटलं. असं सगळं इथे त्या भागामध्ये सांगितलं होतं. पण इथे तीच गोष्ट किती सविस्तरपणे सांगितलेली आहे बघा. आणि आता तर तुम्ही सगळं व्यवस्थित ऐकलेलंच आहे. आता परत त्याचं विवेचन मी काय करणार, म्हणून मी ते फक्त वाचून दाखवलं आहे. आणि ते तुम्ही नीटपणे ऐका की त्यांना कसं ब्राह्मणाने कसं, म्हणजे त्या चर्मकाराच्या वैद्याने त्याला कसं हे केलं. म्हणजे आधीच्या ह्याच्यात त्याला बांधून ठेवलं होतं किंवा त्याला त्रास होईल म्हणून त्या माणसांना सांगितलं असा कुठेही उल्लेख नाही. पण ह्या भागामध्ये त्याचा सविस्तर उल्लेख आलेला आहे. तर हे आता ह्याच्यात काही समजावून सांगण्यासारखं वगैरे काही नाही. तुम्ही ते नीट ऐकलत तर तुमच्या लक्षात येईल की सविस्तरपणे ते कशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. आणि हा भाग पुन्हा एवढ्याकरता घेतला की त्याच्यामध्ये पुढे असा उल्लेख होता की त्याला शंकर भटांना हे का भोगावं लागलं. तर त्यांनी त्या श्लोकाचा अर्थ चुकीचं सांगितलं. तर तिथे तो फक्त श्लोक सांगितला होता, त्यांनी चुकीचा अर्थ कोणता सांगितला काय ते इथे डिटेलमध्ये आधीच्या ह्याच्यात दिलं होतं. आता ते सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पण आता शंकर भट जेव्हा त्या चर्मकाराकडे होते तेव्हा पुन्हा त्याच्या मनात आधी ते दत्ताचं भजन गातं म्हणून त्याच्याविषयी त्याला प्रेम निर्माण झालं. अनुकंपेने भरून आलं त्या हृदय. तर तो त्याला त्यांचा गुरुबंधू वाटू लागला. आणि अचानक मग त्यांना असं जाणीव लागली की आपण ब्राह्मण जातीत आहोत आणि आपण ह्या खालच्या जातीच्या चर्मकाराच्या घरामध्ये येतो असं त्याला जाणवलं. आणि आत्ता वल्लभदास हे जरी चर्मकार असले तरी शंकर भटाला काय शिकवण देतात ते बघा. जसं सिद्ध योगींद्रांनी त्यांना आशीर्वाद दिला होता की तुला दत्ताचं दर्शन घडेल. पण ते दत्ताचं दर्शन नुसतं घडणार नव्हतं. तर दत्ताचं दर्शन घडण्यासाठी काय होणार होतं, आधी त्यांच्या जन्माची जी पापं जी काही होती त्या पापांचा नाश होण्याचं, परिमार्जन होण्याची गरज होती. आणि त्याच्यासाठी त्यांना शिक्षा भोगाव्या लागणार होतं. त्या शिक्षा म्हणून कदाचित त्यांना हे साप चावत असतील किंवा हा कावळे त्रास देतील असं सगळं घडत होतं.
आणि ते मग शेवटी श्रीपाद श्रीवल्लभांना त्या औदुंबराच्या वृक्षाखाली परत गेले आणि ते श्रीपाद श्रीवल्लभांना शरण गेले आणि त्यांना वाटलं की आता औदुंबर वृक्षाखाली आल्यामुळे आपलं रक्षण होईल असं त्यांना वाटलं होतं. पण औदुंबर वृक्षाखाली गेल्यावर काय झालं, त्यांच्या शरीरातनं एक वेगळीच दुर्गंधी येऊ लागली आणि त्या एकामागोमाग एक साप येऊ लागले आणि त्या सापांनी त्यांना दंश केला. अशी कथा आहे. तुम्ही आता ह्याच्यात काही समजावून सांगण्यासारखं किंवा वारंवार तेच सांगण्यासारखं काही नाही. फक्त महत्त्वाचं म्हणजे ह्या श्रीपाद श्रीवल्लभांना शंकर भटांना वल्लभदास नावाच्या त्या चर्मकारांनी काय शिकवण दिली ती आपण ऐकूया. भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला. तर आताचा भाग नीट लक्ष देऊ नाही का. त्याचे नेत्र करुणारसाची जणू वर्षाच करीत होते. त्याचे डोळे त्याचा आत्मानुभव सुचवित होते. तो योगी आहे याची काय अशी मला शंका आली. माझ्याकडे वळून तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास, मी चर्मकार आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद वल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्यांपासून त्रास झाला, सर्पाचा दंश झाला, हे सुद्धा मला माहीत आहे. तसेच आपले नाव शंकरभट आहे हेही मी जाणतो. आता वल्लभदास त्यांच्याकडे ते भजन कीर्तन संपवून ते श्रीपाद श्रीवल्लभ असे त्यांच्याकडे असे झोपलेले होते. जेव्हा त्यांच्या शरीरातलं ते सगळं विष सगळं काढून गेलं त्याच्यानंतर ते पडून होते असे. आणि त्यावेळेला ते वल्लभदास भजन गात होते आणि भजन संपवून ते त्यांच्याकडे आल्यावर त्यांना काय जाणवलं की वल्लभदासांचे जे डोळे आहेत ते अगदी करुणामयी दिसले. त्यांना नेत्र अगदी करुणामयी दिसले असं त्याच्यात करुणेचा वर्षा होत होता असा. आणि त्यांना डोळ्यावरून काय दिसत होतं की ते एक सिद्ध योगीच असल्यासारखं त्यांना भास होतं. बघा, एका क्षणापूर्वी काय शंकर भटांच्या मनात काय आलं होतं, मी ब्राह्मण आहे, मी श्रेष्ठ आहे आणि मी या खालच्या जातीच्या चर्मकाराकडे आहे असे त्याची त्यांना जाणीव झाली. आणि दुसऱ्या क्षणी बघा त्यांना काय अनुभूती येते की तो वल्लभदास हे कोणी सामान्य माणूस त्यांना जाणवतं. ते एका सिद्ध योगाप्रमाणे ती योगी आहेत असं त्यांना भास झाला. आणि तेव्हा त्यांनी मग वल्लभदासांनी स्वतःची माहिती सांगायला सुरुवात केली की मी वल्लभदास आहे, माझं नाव वल्लभदास, मी चर्मकार आहे. म्हणजे चांबड्याचे जे चपला वगैरे आपण जे बनवण्याचं काम करतो ते चर्मकार, हे आपल्याला आता सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे चांभार, आपल्या साध्या आत्ताच्या बोलीभाषेत चांभार म्हणतो ना, म्हणजे तो जातीने चांभार असलेल्या व्यक्तीकडे आता ते शंकर भट होते. आणि तो नीच जाती, आणि ते काय म्हणतात, मी नीच जातीचा असलो तरी मला सगळी माहिती आहे की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी जात आहात. तुम्हाला कावळ्यांकडून आणि सापांकडून त्रास झालेला आहे, सर्पदंश झालेला आहे, हे सगळं मी जाणतो. आणि तुझे नाव शंकर भट आहे हेही मला माहिती आहे. त्याचा या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो. आता त्यांच्या या अचूक वक्तव्याने शंकर भट पुन्हा अवाक झाले. मला वाटले की त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. आता अवाक झाले म्हणजे त्यांना ज्योतिषशास्त्राचं काहीतरी ज्योतिषशास्त्र वगैरे कळत असेल, त्यामुळे त्यांनी ती गणितं वगैरे मांडून तो विचार. आणि त्यांच्या मनात हा विचार येतात वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. पिठापुरम हे पंडितांचे माहेरघर. आता वल्लभदासांनी काय सांगितलं की मी ज्योतिषी नाही, आणि त्यांनी पुढे सांगायला सुरुवात, पिठापूर हे पंडितांचे माहेरघर. सांगवेदार्थ सम्राट अशी पदवी मिळालेले श्री मल्हादी बापन्ना अवधानालू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. आता ते पिठापूरबद्दल माहिती सांगायला लागलेत कोण, वल्लभदास. तर पिठापूर म्हणजे काय, तर पंडितांचं माहेरघर. तिथे अनेक पंडित वगैरे राहत होते. आणि सांगवेदांत सम्राट असे कोण मल्हादी घराण्यातले बापन्ना अवधानलू हे सुद्धा त्या पुण्यभूमीत राहत होते. त्यांना त्या परमेश्वराचे वर्णन करण्यास वेद थिटे पडले. आता त्या परमेश्वराचे म्हणजे कोणाचे, बापन्नाचार्यालूंचे, बापन्ना अवधानलूंचे जे हे वर्णन करण्यास वेद थिटे पडले. त्या अपूर्व गोष्टीचे वर्णन अचूकपणे करणे अशक्य वाटल्यास फक्त नेती असे ते म्हणाले. त्या विधात्याचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. त्या सृष्टिकर्त्याने पिठापूरच्या पुण्यभूमीत श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्म घेतला. आता जरा इथे आपण नीट ऐकूया. ही परमेश्वराचे वर्णन करण्यास वेद थिटे पडले. आता म्हणजे ज्या परमेश्वराचं
वर्णन करण्यास वेद थिटे पडले आणि अपूर्व गोडीचे वर्णन अचूकपणे करणे अशक्य वाटल्याने फक्त नेती नेती असे म्हणाले. कोण? वेद असे नेती नेती म्हणाले, ज्या परमेश्वराचे वर्णन करतात. त्या विधात्याने ते स्वरूप अशा प्रकारचे आहे. त्या सृष्टीकर्त्याने पिठापूरमधील पुण्यभूमीत श्रीपाद शिवल्लभ म्हणून जन्म घेतला. आता वल्लभदास सांगतायत. आता वल्लभदास कसली माहिती देतात? पिठापूरची माहिती देतात. त्यांनी पिठापूरची माहिती सांगताना पहिलं वाक्य काय सांगितलं की पिठापूर हे पंडितांचे गाव होते आणि सांग वेदांत सम्राट असलेले मल्ल्यादी घराण्यातील बापन्ना अवधानलू यांनी सुद्धा त्या पिठापूरमध्ये निवास केला होता किंवा तिथे राहत होते ते, असं म्हटलं. पुढच्या वाक्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की परमेश्वराचे वर्णन करण्यास वेद थिटे पडले. त्या परमेश्वराचे वर्णन करण्यास वेद थिटे पडले. त्या अपूर्व गोष्टीचे वर्णन अचूकपणे करण्यास अशक्य वाटल्याने वेदांनी फक्त काय म्हटलं? नेती नेती असे म्हणाले. त्या विधात्याचे स्वरूप अशा प्रकारचे आहे आणि त्या विधात्याने सृष्टीकर्त्यांनी पिठापूरमध्ये श्रीपाद शिवल्लभ म्हणून जन्म घेतला. म्हणजे बघा, आता ज्या विधात्याचं वर्णन करणं वेदांनाही जमलं नाही असा तो विधाता, त्याच्यासाठी वेद फक्त काय म्हणाले? नेती नेती म्हणाले, एवढंच म्हणाले. आणि त्या विधात्याने पिठापूरमध्ये श्रीपाद शिवल्लभ म्हणून जन्म घेतला. आता प्रथमतः त्यांनी त्या विधात्याचं वर्णन केलं आहे की त्या परमेश्वर जो आपल्या सामान्य माणसांना समजण्याच्या पलीकडचं आहे. सामान्य माणसं काय, वेदांनाही त्याचं जेव्हा स्वरूप सांगण्याची वेळ आली तेव्हा वेदांनाही ते जमलेलं नाही आहे असं इथे म्हटलेलं. बघा, ह्या 4 ओळींमध्ये किती मोठा गहन अर्थ आहे. एक एक ओळ मी शांतपणे का वाचतोय तर त्याचा अर्थ म्हणजे वेदांनाही ज्या परमेश्वराचं वर्णन करणं किंवा शब्दात मांडणं स्पष्ट शक्य झालं नाही अशा परमेश्वराने पिठापूरमध्ये श्रीपाद शिवल्लभ म्हणून जन्म घेतला. परंतु प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद शिवल्लभांपासून दूर फेकले गेले. आता बघा, हा फार महत्त्वाची ओळ. आता पिठापूरमधले हे जे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे अहंकारामुळे श्रीपाद शिवल्लभांपासून दूर फेकले गेले. शुष्क वेदांताचा अर्थहीन तर्कवितर्क करणाऱ्यांवर श्रीपाद शिवल्लभांची कृपा होऊ शकत नाही. श्रीपादांची कृपा होण्यासाठी प्रगाढ पंडिताची गरज नाही. आता हे जे वाक्य आहे हे लक्षात ठेवा. शुष्क वेदांताचा अर्थहीन तर्कवितर्क करणाऱ्यांवर श्रीपाद शिवल्लभांची कृपा होऊ शकत नाही. श्रीपादांची कृपा होण्यासाठी प्रगाढ पंडितांची गरज नाही. आता पिठापूरमध्ये जे राहत होते ते सगळे प्रगाढ पंडित होते. म्हणजे जे कोणी प्रगाढ पंडित होते, अगदी तर्क वितर्क नेहमी चर्चा हे नुसते नेहमी करत राहायचे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी श्रीपाद शिवल्लभांना ते दत्ताचे अवतार असल्याचे प्रमाण मागत होते. काय पुढे आपल्याला जेव्हा आपण वाचन करत असू तेव्हा लक्षात येईल. पण श्रीपाद शिवल्लभांची कृपा होण्यासाठी प्रगाढ पंडित असण्याची गरज नाही असं इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि लक्षात घ्या, शंकर भट हे एक सामान्य ब्राह्मण कुळात जन्मलेले व्यक्ती होते. ते पण कोणी प्रगाढ पंडित असे नव्हते. तरी पण त्यांच्यावर श्रीपाद शिवल्लभांची कृपा झालेली आहे आणि श्रीपाद शिवल्लभांनी त्यांच्याकडून ते श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत हा पवित्र असा ग्रंथ लिहून घेण्याचे ठरवलेले आहे. तुला टोचून जखमा केलेले ते कावळे पूर्वजन्मीचे पिठापूरमधील महापंडितच होते. आता बघा, हे कावळे जे श्रीपाद शिवल्लभांना टोचत श्रीपाद शिवल्लभा हे कावळे म्हणण्यापेक्षा हे जे पंडित होते, महापंडित, ज्यांनी श्रीपाद शिवल्लभांना दैवी अवतार मानण्यास नकार दिला होता, ते अहंकारी होते. त्यामुळे ते श्रीपाद शिवल्लभांना दत्तप्रभू मानतच नव्हते. त्यांच्यापासून अहंकारामुळे दूर झाले होते. तेच पुढच्या जन्मात काय कावळे म्हणून जन्माला आले होते. त्यांनी सारे जीवन श्रीपाद शिवल्लभांचे दिव्य स्वरूप दत्तस्वरूप न जाणता व्यर्थपणे व्यतीत केलं. तर प्रभू आता तेही पिठिकापूरमध्ये होते, श्रीपाद शिवल्लभसुद्धा पिठिकापूरमध्ये होते. आणि इतक्या जवळ आपल्याकडे प्रभू असताना सुद्धा, श्रीपाद शिवल्लभ आपल्या जवळ असताना त्यांनी त्यांचे ते दिव्य स्वरूप आणि दत्तस्वरूप न जाणता ते जीवन व्यर्थपणे व्यतीत केले. त्यांना वेद मुखोद्गत होते, पण त्याचा उपयोग काय? ते क्रम, जात, साध्या असे शब्द वारंवार उच्चारून
आपल्या उद्धटपणाचे प्रदर्शन करीत होते. आता बघा इथे सगळ्या गोष्टीचं सविस्तर असं वर्णन आलेलं आहे पिठापुरामधील ब्राह्मणांविषयी किंवा वेदपंडितांविषयी, की त्यांनी जवळ असून सुद्धा श्रीपाद शिववल्लभांचं स्वरूप जाणलं नाही आणि त्यांना हे मुखोद्गत होते. म्हणजे वेदाचं ज्ञान त्यांना अगदी वेद जे आहेत ते मुखोद्गत, म्हणजे आपलं त्यांचं पाठांतर होतं, त्यांना वेद सगळे माहिती होते. पण उपयोग काय असं इथे म्हटलेलं आहे. ते क्रम, जात आणि स्वाध्याय शब्द वारंवार उच्चारून आपल्या म्हणजे ते काय जे क्रम, जात किंवा जातीचा उल्लेख करून असं वारंवार उद्धटपणाचे प्रदर्शन करत होते. मृत्यूनंतर ते स्वर्गात गेले. तर ते जे कावळे होते, जे ब्राह्मण होते, पंडित होते, महापंडित होते, ते मृत्यूनंतर स्वर्गात गेले. इंद्राने त्यांची स्तुती केली. त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करत तो म्हणाला, अहो तुम्ही क्रामंत आहात, तुम्ही घनपाठी आहात, तुम्ही जाती आहात. म्हणजे त्यांचा उल्लेख कसा केला तर क्रामंता, घनपाठी, जाती. अहो तुम्ही तर्क करण्यात पारंगत आहात. काय हे भाग्य, तुम्ही शेकडो वेळा, हजारो वेळा वेदांत पठन केले आहे. किती गुणी आहात. तुमच्या केवळ याच गुणामुळे तुम्ही स्वर्गात पाऊल ठेवू शकलात. इंद्रलोकातील रहिवाशांनी त्यांची आकाशा एवढी स्तुती केली. आता जेव्हा हे स्वर्गात गेले, त्यांनी ते सगळं वेदांत नेहमी पठन केल्यामुळे, त्या पुण्यामुळे आता त्यांना ते वेदपठण वगैरे केल्यामुळे, ते पारंगत असल्यामुळे त्यांना इंद्राने फार मोठ्या अशा पदव्या दिल्या, स्तुती केली आणि सगळं काही त्यांना सांगितलं. पण काय होतं, त्या पंडितांना उपासमारीच्या तीव्र वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. स्वर्गामध्ये दिव्य अमृत उपलब्ध होते. त्याचे प्राशन केल्याने तहान, भूक यांच्यापासून कायमची मुक्तता मिळते असे त्यांनी ऐकले होते. परंतु त्यांच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न प्रत्यक्ष इंद्रापुढे मांडला. त्यावर इंद्र उत्तरला, वेद म्हणजे परमेश्वराचे श्वासोच्छ्वास. परमेश्वर अमर्याद आणि अमर आहे, त्यामुळे वेदसुद्धा असीम आहेत. वेद हे सर्व धर्माचे आधार आहेत. वेदपठन करून तुम्ही परमेश्वराची स्तुती केली, त्याचे फळ म्हणून आम्ही देवतासुद्धा तुमची स्तुती करत आहोत. अन्यथा माझ्याकडून तुमची एवढी प्रशंसा शक्य आहे का? एखाद्याला अन्नाची इच्छा असेल तर त्याने दुसऱ्याला अन्न पुरविले पाहिजे. एखाद्याने एक दाणा जरी दान केला तरी आम्ही देवता त्याच्या वाढवून हजारो दाणे करतो व त्या दात्याला बक्षीस म्हणून परत देतो. आता बघा इथे कसं झालं आहे, तर त्यांची एवढी इंद्राने स्तुती का केली ते सगळं इथे सांगितलेलं, की त्या पंडितांना उपासमारीच्या वेदना, प्रथम तर काय सांगितलं की त्यांना तिथे स्वर्गातसुद्धा उपासमारीच्या वेदना सहन कराव्या लागला. कारण का स्वर्गामध्ये काय असतं, दिव्य अमृत उपलब्ध असते. तर खरं तर आपण तुम्हालाही प्रश्न पडला असेल, जसं मलाही प्रश्न पडला, की स्वर्गामध्ये असूनसुद्धा त्यांच्यावर उपासमारीची वेळ का आली? कारण का स्वर्गामध्ये तर अन्न पाण्याचं गरजच लागत नाही असं आपण ऐकलेलं आहे. तर काय असतं, स्वर्गामध्ये दिव्य अमृत असतं आणि ते प्राशन केल्याने तहान, भूक लागत नाही आणि त्याच्यापासून कायमची मुक्ती मिळते असे त्यांनी ऐकले होते. परंतु काय झालं, त्यांच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रत्यक्ष प्रश्न त्यांनी इंद्रापुढे मांडला, की आम्हाला उपासमारीची वेळ बाबा का आली आहे? तेव्हा जे इंद्राने त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे ते असं की तुम्ही वेद म्हणजे परमेश्वराचा श्वासोच्छ्वास. आता परमेश्वराचा वेदामध्ये काय आहे, तर आपल्या परमेश्वराचा श्वासोच्छ्वास असं वेदामध्ये नेहमी परमेश्वराची स्तुती केलेली आहे. आणि ह्या ब्राह्मणांनी त्या वेदाचं पठण केल्यामुळे त्यांच्याकडून नेहमी देवतांची स्तुती केली गेली. त्याच्यामुळे त्यांनी देवतांची प्रशंसा केली, स्तुती केली. त्या मंत्रांद्वारे वेद त्यांना मुखोद्गत म्हणजे अगदी पाठ होते आणि ते जेव्हा ते वेद म्हणायचे त्यामुळे त्यांच्याकडून परमेश्वराची स्तुती झाली. त्यामुळे ते स्वर्गात गेलं. सगळ्या देवी देवतांनी त्यांची स्तुती केली. म्हणजे स्वर्गात जे कोणी होते त्यांनी त्यांची स्तुती केली, अगदी तोंड भरून त्यांचं कौतुक केलं. पण ती त्यांची पात्रता होती का? तर त्यांना अन्न का नाही मिळालं? तर एखाद्याला अन्नाची इच्छा असेल तर त्यांनी दुसऱ्याला अन्न पुरवले पाहिजे. आपण एखादा दाणा जरी कोणाला दान केला, कारण आपण अन्नदान केलं पाहिजे. म्हणजे इथे अन्नदानाचं महत्त्व आलेलं आहे. बघा या भागामध्ये अन्नदानाचं महत्त्व आलेलं आहे. आणि हे मी पुन्हा पुन्हा का सांगतो, तर आपण आज या पृथ्वी तलावर आहोत, तर आपल्याकडून सुद्धा हा भाग वाचताना लक्षात आलं पाहिजे की आपल्याकडूनही अन्नदान झालं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. जेव्हा आपण कोणाला तरी अन्नदान करतो
तेव्हा आपल्या ज्या पुण्याच्या खात्यामध्ये म्हणा किंवा कशामध्ये पुण्याच्या वहीमध्ये त्या नोंदवहीमध्ये त्याची नोंद होत असेल आणि त्या पटीत आपण एक दाणाच गेला तर देवता ते वाढून त्याचे 1000 दाणे करतो व दात्याला बक्षीस म्हणून परत देतो. तुम्ही दानधर्म केला नसल्याने आम्ही तुम्हाला कशी काय मदत करू शकतो. म्हणजे इंद्राने त्यांना सांगितलं आहे की तुम्ही कधी दानधर्मच केला नाही. ब्राह्मण पाठी ब्राह्मण पण नेहमी दुसऱ्यांकडूनच घ्यायचं. त्यांच्या हातून कधी दान नाही. आपल्या ज्ञानाचा गर्व, आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत त्याचा गर्व असल्यामुळे त्यांच्याकडून ते दानधर्माचं कार्य झालं नाही, अन्नदान झालं नाही. त्याच्यामुळे त्यांना देवतांकडून सुद्धा ते अन्न मिळालं नाही. तुम्ही तोपर्यंत तुमच्या वेदपठणामुळे तुम्हाला प्रचंड फायदा झाला. त्यामुळे तुम्ही इंद्रलोक जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत तुम्ही मुक्तपणे इथे राहू शकता. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या जगात जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही चिरंतनपणे मुक्त राहू शकता. आता वेदपठण केल्यामुळे त्यांना एक गोष्ट मिळाली की त्यांना इंद्रलोकाचं किंवा स्वर्गाचं सुख त्यांच्या नशिबात आलं. तर स्वर्गात राहण्याचं सुख आलं त्यांच्या नशिबी. म्हणजे जोपर्यंत इंद्रलोक अस्तित्वात आहे तोपर्यंत ते इंद्रलोकात राहू शकत होते, तिथे जगू शकत होते, पण अशा चिरंतनपणे मुक्तपणे राहू शकता. इंद्राचे शब्द ऐकल्यावर आपल्याला किती कठीण परिस्थितीला सामोरे जायला लागणार त्याची त्यांना कल्पना आली. त्यांच्या मनात आले की सर्व काळ अन्नपाण्या वाचून जगणे आणि दीर्घकाळ उपासमार आणि क्षुधा सहन करणे ही खरोखरच असह्य शिक्षा आहे. इंद्र पण पुन्हा काय म्हणाला, तुम्ही पवित्र अशा पादगया क्षेत्रात, आता जे पिठापूर आहे त्याला पादगया क्षेत्र असं म्हणतात, तुम्ही पादगया क्षेत्रात निवास केला. तुम्ही आत्मीयतेने तुमच्या पित्रांना पिंडदान केल्याने. आता गया क्षेत्रात, पादगया क्षेत्रात आपल्याकडे आणखीन एक, जसं अन्नदानाचं महत्त्व आहे तसं आपल्याकडे पिंडदानाचंही महत्त्व आहे. आपल्याला आपल्या पित्रांचं पिंडदान करायचं असतं. आपण काही तीर्थक्षेत्री गेल्यावर सुद्धा पिंडदान करत असतो आपल्या पितरांसाठी. पण ह्या ब्राह्मणांनी त्या पादगया क्षेत्रात राहून सुद्धा पितरांसाठी पिंडदान केले नाही. अशा कार्यांना किती खर्च झाला त्याचीच आकडेमोड तुम्ही करत बसलात तर या प्रकारचं जर कार्य केलं तर त्याला किती खर्च होईल, का होईल, अशी आकडेमोड करत ते बसले. एका पवित्र विधीसाठी लागणारी श्रद्धा, भक्ती, निष्ठा तुमच्याकडे नव्हती. तर बघा, ते विधी करण्यासाठी श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा असावी लागते, ती त्या ब्राह्मणांकडे नसते. म्हणून आपण त्याला श्राद्ध म्हणतो, श्राद्ध कर्म म्हणतो. कारण का ते जे कर्म करायचं ते श्रद्धेने करायचं असतं, जे श्राद्ध कर्म करतं. तुम्ही स्वादिष्ट अन्नपदार्थ खात आहात त्याच विचारात गुंगून गेलात. म्हणजे एकदा श्राद्धाला गेल्यानंतर ते पदार्थ त्याच्यावर काय लक्ष, तर त्याच्या भोजनाकडे लक्ष राहिलं की आपण एखादं स्वादिष्ट भोजन खात आहोत याच विचारात ते गुंगून राहिले. परिणामतः तुमच्या पूर्वजांना मृत्यूनंतर उच्च स्थिती प्राप्त होऊ शकली नाही. तुमचे वारसही अशाच प्रकारचे वर्तन करत आहेत. तुम्ही खूप काळ जगलात आणि तुमच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांवर मोठ्या रकमा वाया गेल्या, म्हणून तुमच्या मुलांना सुद्धा दुःख झाले. किती हा अन्नाचा अपव्यय असेही उद्गारले. आता बघा काय उल्लेख केलेला आहे. बघा, दोन गोष्टी. एक तर आपल्याकडे जे मृत्यू पावतात त्या पितरांचं आपण श्राद्ध करतो किंवा त्यांच्या नावाने जे पिंडदान करतो ते श्रद्धेने केलं पाहिजे. हा फार मोठा विचार. एक अन्नदानाविषयी झाला, आता हे पिंडदानाविषयी झालं की ते पिंडदानसुद्धा आपण श्रद्धेने केलं पाहिजे. त्याच्यावर होणारा खर्च कधी मोजला नाही पाहिजे की अरे बापरे, बऱ्याच वेळा आपण ब्राह्मणांना दक्षिणा देताना किंवा ते खर्च करताना करते अरे एवढा खर्च झाला, मग आम्ही काही जण बडेजाव म्हणून बरेच खर्च करतात, तर काही जण तो खर्च अगदी मोजत बसतात की ब्राह्मणाला द्यायचं आहे, मग कसं होणार, एवढा खर्च करायचा, तसं करायचं, असं ते करतात. ते करण्यामागे खरंच आपल्या पितरांना मुक्ती मिळावी, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी, हा जो श्रद्धाभाव आहे ते विधी कर्तव्य जो श्रद्धाभाव लागतो तो श्रद्धाभाव असण्याची गरज असते. पण बऱ्याच जणांमध्ये हा श्रद्धाभाव नसतो. ती भक्ती आणि निष्ठा ते कार्य कर्तव्य नसतं. का बरेच जण ते उरकून घेण्याच्या ह्याच्यात असतात. बरेच जण ते एकदा झालं की बाबा संपलं आपलं काम, असं या पद्धतीने ते करत असतात. तर त्या ब्राह्मणांच्या बाबतीतही तसंच झालं. त्यांनी फक्त ते श्राद्धाचं भोजन, ज्याच्याकडे स्वादिष्ट अन्नपदार्थ खात आहोत एवढाच पद्धतीने त्याचा विचार केला आणि त्या विचारात गुंगून राहिले. त्याच्यामुळे काय झालं, त्यांच्या जे पूर्वज होते त्यांना सद्गती प्राप्त होऊ शकली नाही.
तो त्याच्यानंतर काय झालं, त्यांचे जे वारस होते, आता या ब्राह्मणांचे जे वारस होते त्यांनी पण तोच विचार केला. आणि काय झालं, ते हे जे ब्राह्मण होते ते खूप दीर्घकाळ जगले, तेव्हा त्यांच्या औषध पाण्यावर खूप मोठ्या रकमा खर्च वाया गेल्या, म्हणून त्यांच्या मुलांनासुद्धा दुःख झाले. म्हणजे आता इथे बघा की मेलेल्यांचं नाही तर जिवंत असलेल्या आपल्या आईवडिलांसाठी जेव्हा आपण खर्च करतो तेव्हासुद्धा अनेक जण असा विचार करतात की अरे आता काही जणांकडे कोणीतरी दीर्घकाळ जेव्हा असं जगतं तेव्हा एक ठराविक वयानंतर आजारपणं येतात, काहीतरी येतात आणि त्याच्यावर मग उपचार करावे लागतात. तर त्या उपचारांवर पण दीर्घकाळ असा खर्च झालेला आहे असे त्यांच्या मुला विचार करून ते दुःख करत होते. किती हा अन्याचा अपव्यय असेही ते उद्गारले. म्हणजे जेव्हा त्यांना जेवण खावण काही दिलं जातं तर त्यांच्या मुलांनी काय विचार केला की ते श्राद्ध कर्म करताना जेव्हा ते इतरांना दान दिलं असेल तेव्हा त्यांनी हाही विचार केला असेल किती हा अन्नाचा उपव्यय असेही ते उद्गारले होते. बघा म्हणजे कोणत्या कर्माचा कुठे कसा परिणाम होतो ते इथे दिलं आहे. श्रीमन नारायणाचा अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ तुमच्यामध्येच होते. ते जेव्हा मुक्तीचा मार्ग दाखवित होते तेव्हा तुम्ही त्यांना शिव्या शाप दिलेत. आता फार महत्त्वाचं वाक्य आहे की श्रीमन नारायणाचा अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे त्या पिठापूरमध्ये होते. म्हणजे हे जे ब्राह्मण जेव्हा पिठापूरमध्ये होते तेव्हा ते श्रीपाद श्रीवल्लभसुद्धा त्यावेळेला होते. पण प्रभूचं अस्तित्व मानणं त्यांनी टाळलं. त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तप्रभूंचा अवतार आहे हे त्यांनी मानलं नाही. ते तर्कवितर्क फक्त करत राहिले. त्याच्यामुळे त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा मुक्तीचा मार्ग दाखवत होते तेव्हा त्यांनी तो मुक्तीचा मार्ग न समजून घेता श्रीपाद श्रीवल्लभांना शिव्या शाप दिले. निष्फळ वाद प्रतिवादाचा स्वैर आनंद तुम्ही उपभोगलात. सर्व व्यापकत्व, सर्वज्ञता, सर्व शक्तिमानपणा इत्यादी अवतारांची गुणवैशिष्ट्ये दृश्यमान असूनही तुम्ही आंधळ्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त अवतार आहेत हे ओळखू शकला नाहीत. बघा किती अगदी सविस्तरपणे ह्या प्रकरणाचं, जे प्रकरण मागच्या वेळेला आपण थोडक्यात पाहिलं होतं त्या प्रकरणाचं किती सविस्तरपणे इंद्राने त्या ब्राह्मणांना कारण सांगितलं आहे. मागच्या वेळेला आपण फक्त एवढंच ऐकलेलं की त्यांनी आपल्या अन्नदान केलं नाही, त्यांनी ते आपल्या वडिलांचं श्राद्ध कर्म केलं नाही किंवा त्यांच्या पितरांचं, त्यांच्या पूर्वजांचं श्राद्ध कर्म केलं नाही, पिंडदान केलं नाही, म्हणून त्यांना ते इंद्रलोकात असूनसुद्धा त्यांना ते अन्न मिळालं नाही आणि पुढे त्यांचा कावळ्याचा जन्म झाला तेव्हा त्यांना मुक्ती मिळण्यासाठी त्यांना कोणत्या तरी चांगल्या व्यक्तीला टोचून त्याचं रक्त पिल्यानंतर त्यांना मुक्ती मिळेल असं सांगितल्यामुळे त्यांनी इतकाच उल्लेख होता. आता इथे त्या सगळ्या विधीचा किती अगदी सविस्तरपणे हे आलेलं आहे. म्हणून आता आपल्याला हे समजून घ्यायचं त्यातनं अर्थ म्हणजे आपल्याला आताच्या जीवनात आता हे आताही मार्गदर्शक आहे. कधीतरी अन्नदान करा, कुठच्या तरी तीर्थक्षेत्री गेलात किंवा तुमच्याकडे कोणी याचक असेल, कोणी गरीब असेल त्याला अन्नदान खाऊ घाला. जर तुम्ही कधी कसं असतं आपण काही वेळेला कांडामध्ये इतके अडकलेलं असतो की एखाद्या खरंच गरजवंताला एखादी मदत तुम्हाला करायची असेल, एखादं दान करायचं असेल तर तुम्ही ते अगदी योग्य ज्याला त्या गोष्टीची खरंच गरज आहे त्याला ते दान करा. जर तुम्ही अन्नदान करत असाल तर खरंच ज्याच्याकडे चांगलं अन्न मिळत नाही, ज्याला चांगलं अन्न खाण्यास मिळत नाही अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा. म्हणजे ह्या भागामध्ये अन्नदानाचं महत्त्व सांगितलेलं आहे की योग्य आणि पिंडदानाचंही महत्त्व सांगितलेलं आहे. आता एक साधा विचार इथे मांडलेला आहे बघा की श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांनी म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं अस्तित्वच त्या लोकांनी जाणलं नाही. इथे हा महत्त्वाचा विचार म्हणजे ते ब्राह्मण जरी पिठापूरमध्ये राहत असले, श्रीपाद श्रीवल्लभ ज्यावेळेला ते ब्राह्मण होते तेव्हा पिठापूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ जन्मलेले होते. ते अनेक लीला करत होते आणि त्या लीलांमधून दिसत होतं की श्रीपाद श्रीवल्लभ हे सर्व व्यापक आहेत, सर्वज्ञता आहेत, सर्व शक्तिमान आहेत अशी त्यांची जी गुणवैशिष्ट्य आहेत ती समोर दिसत होती. परंतु हे जे ब्राह्मण आहेत ते काय राहिले, आंधळ्याप्रमाणे वागत राहिले. त्यांनी ते दत्तावतार आहेत असं मानलं नाही आणि त्याच्यामुळे काय झालं, श्रीपाद श्रीवल्लभांचे नामांचे स्मरण केल्याने देहशुद्धी झालेल्या अशा कोणत्या तरी व्यक्तीचे रक्तप्राशन केल्यानंतर ते
ब्राह्मण व त्याचे जे पितर जे कावळे म्हणून जन्माला येतील ते रक्तप्राशन करेपर्यंत त्यांना कावळ्याचा जन्म राहील, ते कावळ्याच्या जन्मात राहतील आणि पुढे ते रक्तप्राशन केल्यानंतर त्यांना मुक्ती मिळेल, असं सद्गती प्राप्त होईल असं सांगितल्यामुळे त्यांनी त्या शंकर भटांचं रक्त प्याले ते कावळे आणि मग त्यांना सद्गती मिळालेली आहे असा हा उल्लेख आलेला आहे. तर बघा इथे अन्नदानाचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे, इथे पिंडदानाचं महत्त्व सांगितलं आणि आजच्याही युगामध्ये हे किती महत्त्वाचं आहे बघा. आपल्याकडेही इथे साधा उल्लेख काय आलेला होता की त्यांच्या मुलांनी काय केलं की जेव्हा त्यांच्यावर वैद्यकीय खर्च, ते खूप काळ जगले, त्यांच्यावर औषध पाण्याचा जो खर्च झाला तो खर्च त्यांची मुलं मोजत राहिली, ते दुःख करत राहिले. म्हणजे आपल्या आईवडिलांवर जेव्हा औषध पाण्यासाठी त्यांना खर्च करावा लागत होता तेव्हा त्यांना त्या गोष्टीचं दुःख होत होतं की अरे आपण आपल्या आईवडिलांसाठी औषध पाण्याचा खर्च करतो, अरे पैसा जातो, पैसा वाया जातो. आणि ही परिस्थिती काही त्या काळातली नाही, म्हणजे आता ही सगळी घटना कधीची आहे, 13व्या शतकातली आहे जेव्हा श्रीपाद शिवल्लभ होते. आणि आजच्या काळातही हीच परिस्थिती आपण सर्वत्र पाहत असतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा अनुभव येत असतो की आपल्या घरात जर कोणी वृद्ध व्यक्ती असतील त्याच्यावर जर औषध पाण्याचा खर्च होत असेल तर आपल्यालाही त्या गोष्टीचं नेहमी सतत टेन्शन असतं किंवा आपल्याला त्याची चिंता असते की अरे या व्यक्तीवर तर आपल्याला खर्च होतो, आता वैद्यकीय खर्च करते, आता वैद्यकीय खर्चही अमाप झालेत, पण त्या असं करता हे मनात विचार होतो. तर हा जो काही विचार आपल्या आजच्या काळात येतो तर त्याचा पुढे परिणाम कसा होऊ शकतो ते बघा इथे सांगितलेलं आहे. म्हणजे कर्मबंधाने आपण किती बांधलेले आहोत आणि हे कर्मबंध कोणत्याही काळात कितीही वर्षांनी अजूनही बदललेले आहे. अजूनही अनेक ठिकाणी आपण अशी उदाहरणं पाहतो, अनेक ठिकाणी आपण पाहतो काही जण अगदी मातापित्यांची शेवटच्या काळात अगदी अंथरुणावर असताना इतकी सेवा करतात की आपल्या तोंडून सहज शब्द निघतात की यांनी श्रावण बाळाप्रमाणे आपल्या आईवडिलांची सेवा केली. काही जणांच्या बाबतीत आपल्या तोंडून हेही शब्द निघतात, तर काही जणांच्या बाबतीत विपरीत अशी शब्दसुद्धा असू शकतात. तर लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या मातापित्यांची सेवा केली पाहिजे आणि ते आपलं कर्तव्यच आहे. लक्षात ठेवा, काही गोष्टी कर्तव्य भावनेने करायच्या असतात. आपल्याला त्यांनी सांभाळलेलं आहे तर लहानपणी, आणि आता आपली वेळ येते की त्यांनासुद्धा लहान मुलाप्रमाणे जेव्हा सांभाळावं लागतं, त्यांच्या जो काही खर्च तुम्ही स्वतःच्या मुलांवर, आता एक साधं आपल्या विषयाच्या बाहेरचं आहे, म्हणजे पण या पुस्तकाच्या बाहेरचं आहे, पण विषयाला धरून असं आहे जे बोलते की आपण आपल्या मुलांसाठी काहीही करण्यास तयार असतो. लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा मुलं होतात, ती मोठी होत असतात, तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही काही करायला तयार असता की तुमचं काळीज आतडं त्यांच्यासाठी पिळवटून येतं. तीच गोष्ट आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी केलेली असते. कळलं की नाही? आता परिस्थिती काळ थोडासा वेगळा आला की आपल्याला थोडंसं लोक वेगळ्या पद्धतीने वागतात किंवा 2-3 मुलं असल्यावर आईवडिलांचं वागणं थोडंसं वेगळं असू शकतं, पण तरी पण ते आपल्या प्रत्येक मुलावर तेवढंच प्रेम करत असतात, तेवढंच हे करत असतं. फक्त काही मुलं जेव्हा सक्षम असतात तेव्हा ते त्यांच्याबद्दल तेवढे काळजी वाटत नसते, ते निश्चिंत असतात. त्यातल्या त्यात जो थोडासा कमी असेल त्याच्यावर त्यांचं प्रेम जास्त दिसून येतं, कारण का त्यांना जाणवत असतं त्या मुलाला किंवा मुलीला त्याची जास्त गरज आहे, त्याच्यामुळे ते त्याच्यावर जास्त, त्याच्या अर्थ असं नाही की जो सक्षम आहे त्याची काळजी थोडी नाही केली किंवा तेवढं हे केलं तरी चालत असतं, असं त्यांचा विचार असतो. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं, पण यात महत्त्वाचा विचार आज मांडलेला गेलेला आहे तो अन्नदान करावं आणि आपल्या मातापित्यांची सेवा करावी. त्यांच्यावर आपल्याला जो खर्च करावा लागतो त्या खर्चाचं मोजमाप करून दुःख करत बसायचं नाही. हा खूप महत्त्वाचा असा विचार आहे. आणि जो आपण नुसतं चरित्र पारायण करायचं आहे का, त्या गोष्टी वाचायच्या, माझं पारायण आहे, चला मी 1 ते 53 अध्याय वाचले, सगळं झालं आणि संपलं, असं नसतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, त्यातनं काय अर्थबोध होतो आहे तो शिकून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी सगळं आहे ना, तरच माझी प्रगती होणार आहे. नाहीतर आपण नुसतं वेद मुखोद्गत असलेल्या त्या ब्राह्मणांप्रमाणे वागलो, धडाधडा वेद म्हटले,
पण शेजारी परमेश्वर आहे त्याचं सत्य स्वरूप आपण जाणू शकलो नाही. तर त्या वेद पठणाचं आणि काय उपयोग आहे ते आपण आत्ताच पाहिलेलं आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं वाचन करताना आपल्याला शिकण्यासारखं आहेत. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा आहे की आपण जर हे चरित्राचं पारायण करतो, आपण म्हणतो 7 दिवसाचं पारायण आहे, धडा पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत फड 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 वाचून मोकळे झालो, पण त्यात काय म्हणायचं आहे, त्या प्रत्येक ओळीतला गर्भितार्थ काय आहे, तो तिथे काय समजावून सांगितलं, हे जर आपण समजून नाही घेतलं तर आपली आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती नाही होणार. आपण त्या वेदपाठी ब्राह्मणांसारखे होऊन जाऊ, त्या पंडितांसारखे होऊन जाऊ, ज्यांना मुखोद्गत तर सगळं आहे वेदाचं, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारख्या पवित्र ग्रंथाचं वाचन केल्यानंतर कदाचित आपल्याला पुढे स्वर्गसुख मिळेल, पण ते आचरणात नाही आणलं त्यामुळे आपलीही या ब्राह्मणांप्रमाणे अवस्था होऊ शकते. त्यामुळे लक्षात घ्या, कोणतंही चरित्र, कोणतंही पारायण, मला अनेक जणांचे मेसेज येतात, दादा आमचं पारायण झालं, आम्ही हे पूर्ण केलं, ते पूर्ण केलं, पण ते नीट शांतपणे पारायण समजून न करता काही वेळेला त्यातला एक छोटा अध्याय, छोटी गोष्ट नीट वाचा, त्याचा आपल्या आत्ताच्या जीवनाशी काय संबंध आहे ते समजून घ्या आणि मग तुम्ही त्याप्रमाणे आचरण करत राहा. नक्कीच ह्या सगळ्या ग्रंथांमुळे, यांच्यामधल्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींमुळे तुमच्या वागण्या, बोलण्यात, करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडेल आणि तुमचं जे म्हणतो ना आपण जीवन सुधरेल किंवा एक मोक्षप्राप्ती, जसं या कावळ्यांना सद्गती प्राप्त झाली तशी आपल्याला सद्गती प्राप्त होणार नाही, होणार आहे. आपल्याला पुढचं आयुष्य चांगलं येणार आहे. त्यामुळे कर्माकडे लक्ष द्यावं, आपलं कर्म नेहमी चांगलं असावं. तर नंतर काय झालं, पुढचा थोडासा भाग आता करून घेऊया, कारण का मोठा खूप झालेला आहे. पण ह्या ज्या भागाचं विवेचन इतकं व्यवस्थित करणं खूप गरजेचं होतं, कारण का ह्याच्यामधून एक चांगला उत्तम संदेश आपल्याला मिळतो आहे. आणि आपण हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण जे करतो आहे, आपण ही कथा भाग हे करतो आहे ह्यासाठीच करतो आहे. तर लक्षात घ्या, पुढे वल्लभदास हा सामान्य माणूस नसून श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याच्यावर पूर्ण कृपा आहे अशी गोष्ट माझ्या लक्षात आली. श्रीपाद श्री वल्लभदास पुढे म्हणाला, हे शंकर भटा, तुझ्या शरीरातून उत्पन्न झालेल्या गंधाने आकर्षित झालेल्या सर्पांना सद्गती मिळाली. त्यांनी पुढे त्यांना काय सांगितलं की तुझ्या शरीरातील त्या गंधाने आकर्षित झालेल्या त्या सर्पांनासुद्धा सद्गती मिळेल. मी म्हणालो, हे वल्लभदासजी, हा प्रसंग का घडला? आता बघा, त्या आपण मागे छोटासा प्रसंग बघा, त्याचं पूर्ण विवेचन आता तिथे ते श्रीपाद श्रीवल्लभ ना त्या ब्राह्मणांनी देव मानलं नाही आहे, त्याच्यामुळे ते कावळे झाले. पण आता हे सर्पसुद्धा त्यांना चावलेले आहेत. आणि ते शंकर भट वल्लभदासांना काय म्हणतात, हा प्रसंग का घडला? माझ्या शरीराचा कावळे आणि सर्प व इतर प्राण्यांकडून अन्न म्हणून वापर केला गेला असेल तर माझ्या दृष्टीने तो अतिशय दुःखदायक अनुभव आहे. म्हणजे अर्थात ते कावळे त्यांना टोचत होते, ते साप त्यांना दंश करत होते, आणि हा सगळा जो अनुभव आहे हा शंकर भटांसाठी खूप दुःखदायक होता अनुभव आहे. मी सतत कुठल्याही क्षणी कुणा प्राण्याचा हल्ला होईल अशा भीतीच्या दडपणाखाली आहे. आता बघा, शंकर भटसुद्धा एक सामान्य माणूस आहेत. आता इथे फार महत्त्वाचा उल्लेख सुरुवातीला आलेला की शंकर भट हे फार वेदपाठी किंवा एक सामान्य माणूस, जसं तुम्हाला आणि मला भीती वाटते तशी त्या शंकर भटांच्याही मनात इथे भीती उत्पन्न झालेली आहे की त्यांच्या शरीराचा असा अन्न म्हणून जर प्राण्यांकडून उपयोग सतत वापर होणार असेल तर त्यांच्या दृष्टीने तो अनुभव हा अत्यंत भयानक आणि त्रासदायक असा होता. त्यामुळे आता त्यांना सतत भीती वाटते की त्यांच्यावर कोणत्या तरी प्राण्यांचा हल्ला होईल आणि ते त्या दडपणाखाली. तेव्हा वल्लभदास काय म्हणाले की वल्लभदास म्हणाले, ही सर्व श्रीपादांची लीला आहे, अशा प्रकारची भीती बाळगू नकोस, असे अपघात भविष्यात घडणार नाहीत. आता वल्लभदासांनी पुन्हा त्यांना त्याची हे दिलेली आहे, शाश्वती दिलेली आहे की ह्या घटना तर तुझ्यावर वारंवार घडणार नाहीत, एकदा घडून गेल्या त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलेने घडलेल्या आहेत. आणि ती लीला का घडली आहे ते पुढे कदाचित या प्रकरणात आलं असेल, पण श्री वल्लभदास त्यांना
सांगतात की ही श्रीपादांची लीला आहे आणि यापुढे या भविष्यात घडणार नाही. जो जीवनदायी असतो त्याला जीवन संपवण्याचा अधिकार असतो. म्हणूनच असा अधिकार देवांव्यतिरिक्त कोणालाही बहाल केले नाही. तथापि तुझ्या काही पूर्वजांनी स्मशानातील काली देवतेची अर्चना केली होती. त्या मंत्रांच्या सहाय्याने त्यांनी त्यांना न आवडणाऱ्या लोकांना ठार मारले. त्या लोकांच्या अनैसर्गिक मृत्यूला ते जबाबदार असल्याने त्यांनी खूप मोठे पाप केले. त्या दुष्कृत्यामुळे ते सर्प म्हणून जन्माला आले. पण तू त्यांच्या घराण्यात जन्माला आल्याने तुमच्यात रक्ताचे नाते आहे. शिवाय तुला श्रीपादांची कृपा प्राप्त झाली. या छोट्या गुणामुळे हा प्रसंग घडला व त्यांना सद्गती प्राप्त झाली. आता बघा, परत साप का चावले ह्याचं इथे वर्णन आलेलं आहे की काय झालं तर नेहमी जीवन देणं आणि जीवन घेणं हे खरं तर कोणाचा अधिकार आहे? परमेश्वराचा अधिकार आहे. आपल्याला जीवन देण्याचं कामसुद्धा परमेश्वर करतो आणि ते आपलं जीवन कधी संपणार, कसं संपणार हे परमेश्वराने ठरवलेलं आहे. आता ते कावळे कोण होते ते आपल्याला लक्षात आलं होतं. आता हे साप कोण होते जे शंकर भटांना त्यावेळेला चावले ते आता पुढच्या या स्पष्टीकरणातून लक्षात येईल की खरं तर जीवन देणं आणि जीवन घेणं हा परमेश्वराचा अधिकार आहे. देवाव्यतिरिक्त तो कोणाला पाहाल नाही. तथापि जे शंकर भटांचे काही पूर्वज होते त्यांनी स्मशानातील काली देवीची अर्चना केली होती. आता काही अघोरी विद्या आपण हे आजकाल चित्रपटांमध्ये सुद्धा पाहतो की काही जणांना अघोरी विद्या ज्या अवगत असतात आणि त्या अघोरी मंत्रतंत्र ज्याच्या मागे ती लोक लागतात आणि त्या मंत्रांच्या साहाय्याने त्यांनी काय केलं, त्यांना न आवडणाऱ्या अनेक लोकांना ठार केला. तर त्या लोकांना ठार केलं तर तो त्यांचा नैसर्गिक मृत्यू होता का? नाही, पण ह्यांच्या अघोरी विद्येमुळे त्यांनी ते केलेलं होतं आणि त्या लोकांच्या अनैसर्गिक मृत्यूला जबाबदार. एखाद्याचा जर वेळेच्या पूर्वी जर मृत्यू झाला कोणत्याही वेगळ्या कारणाने, परमेश्वराने त्याला एका ठराविक वेळेत मृत्यू येणार असं दिलेलं असतं. पण काही वेळेला आपल्याकडे आपण म्हणतो की काही अघोरी विद्या काही लोक शिकतात आणि ते मंत्र तंत्र जारण मारण असं काहीतरी करतात. त्या प्रकारच्या विद्या या शंकर भटांच्या पूर्वजांना अवगत होते आणि त्यांनी त्या लोकांना त्या पद्धतीने ठार केले होते आणि त्यांच्या त्या दुष्कृत्यामुळे ते साप म्हणून जन्माला आले. आता ते जन्माला आलेले हे आता बघा, ते कावळे कोण होते तर पिठापूरमधले पूर्वजन्मीचे ब्राह्मण होते आणि ते साप कोण होते तर शंकर भटांचे पूर्वज होते ज्यांनी अघोरी विद्या करून जारण मारण प्रकारातलं काहीतरी असेल ते करून त्यांना न आवडणाऱ्या व्यक्तींना मारलं होतं. त्यांचा तो अनैसर्गिक मृत्यू झाला होता. परमेश्वराने ठरवलेल्या मृत्यूच्या आधी त्यांना मृत्यू आलेल्यामुळे ते साप म्हणून जन्माला आले आणि शंकर भट त्यांच्याच घराण्यात जन्माला आल्यामुळे त्यांच्यामध्ये रक्ताचं नातं होतं आणि शिवाय श्रीपादांची त्या शंकर भटांना कृपा प्राप्त होती. त्यामुळे त्या या छोट्याशा गुणामुळे हा प्रसंग घडला आणि त्यांना सापांना सद्गती मिळालेली आहे. बघा, आता इथे खूप महत्त्वाचा असा विचार आहे, तर ते साप कोण होते, ते कावळे कोण होते आणि शंकर भट हे कोण होते, तर त्यांच्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा झाल्यामुळे, श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने नामस्मरणाने त्यांचं शरीर शुद्ध झाल्यामुळे त्या सापांना आणि त्या कावळ्यांनी त्याचा अन्न म्हणून किंवा त्यांना टोचून त्यांच्या रक्ताचं प्राशन केलं आणि त्या रक्ताच्या प्राशनामुळे त्यांना सद्गती मिळाली. कारण का हे पूर्वजन्मीचे ब्राह्मण, पूर्वजन्मीचे आता शंकर भटसुद्धा ब्राह्मण, त्याच्यामुळे त्यांच्या जे पूर्वज होते ते होते आणि त्यांना ती गती का प्राप्त का होत नव्हती, त्यांना त्या सर्पाव योनीमध्ये जन्म का घ्यावा लागला, तर पूर्वकर्मामुळे. त्यामुळे लक्षात घ्या, इथे पुन्हा आपलं कर्म, पूर्वजन्मीचं जे कर्म आहे त्याची फळं आपण आत्ता भोगतो असा याचा उल्लेख आलेला आहे. आणि हे जे कावळे होते ते पूर्वजन्मीचे पंडित ब्राह्मण होते जे पिठापूरमधले महापंडित होते आणि जे साप होते ते शंकर भटांचेच पूर्वज होते ज्यांनी काहीतरी अशा कालीमाते स्मशानातल्या काही अघोरी विद्या सिद्ध करून कालीमातेला प्रसन्न करून घेतलं आणि त्या विद्येचा वापर करून लोकांना जे आवडत नव्हते त्या लोकांना त्यांनी मारण्याचं काम केलं आणि त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूला ते कारणीभूत असल्यामुळे त्यांना पुढे सापाचा जन्म घ्यावा लागला
आणि शंकर भटांचं त्यांच्याशी रक्ताचं नातं होतं आणि शंकर भटांवर श्रीपाद वल्लभांची कृपा असल्यामुळे त्यांना चावल्यानंतर त्यांना सद्गती मिळाली. थोडक्यात ह्या सापांना आणि या कावळ्यांना पूर्वजन्मीच्या पापामुळे त्या यवनीमध्ये जन्म घ्यावा लागला होता आणि शंकर भटांचं रक्त प्याल्यानंतर, त्यांना टोचल्यानंतर, त्यांना चावल्यानंतर त्यांना मुक्ती मिळाली होती. आणि ही श्रीपाद वल्लभांची लीला आहे आणि ती पुढे काही सतत असं घडणार नाही अशी शाश्वतीसुद्धा वल्लभदासांनी शंकर भटांना दिला. तर इथे हा जो अध्याय होता अगदी छोटासा भाग होता, पण त्याचं किती व्यवस्थित विश्लेषण करून सांगितलेलं आहे. त्या पूर्ण घटनेचं सविस्तर वर्णन इतकं केलं की जवळजवळ आपल्याला ते सगळं समजून घेण्यात, त्याचं विवेचन करण्यात 1 तासभराचा हा अध्याय, हा भाग झालेला आहे. तर हा भाग व्यवस्थित समजून घ्या, ह्याचा व्यवस्थित विचार करा, समजून घ्या की इथे आपण कसं वागलं पाहिजे, ग्रंथाचं पारायण करताना कसं केलं पाहिजे, ते समजून कसं काय, हे सगळं आहे. आणि आत्ताच्या भागाचा एकच प्रश्न आहे, एकाच प्रश्नात दोन्ही हे आलेले आहेत की शंकर भटांना चावलेले कावळे कोण होते आणि शंकर भटांना दंश करणारे साप कोण होते, ज्यांना नंतर शंकर भटांचे रक्तप्राशन केल्यामुळे मुक्ती मिळाली. या प्रश्नाचं उत्तर फक्त द्यायचं आहे. पण महत्त्वाचं काय आहे तर या पूर्ण कथेच्या छोट्याशा भागाचं आपण एवढं तासभराचं विवेचन केलं, त्यातनं आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, आपलं वागणं कसं असलं पाहिजे हे समजून घ्यायचं आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.